नंदुरबार में 1122 बोगस जन्म और मृत्यु प्रमाण पत्र जारी होने का मामला सामने आया है। बीजेपी के पूर्व सांसद किरीट सोमैया ने नगरपालिका का दौरा कर अधिकारियों से चर्चा की और दोषियों पर तुरंत कड़ी कार्रवाई तथा सभी फर्जी प्रमाण पत्र रद्द करने की मांग की। उन्होंने कहा कि यह केवल प्रशासनिक लापरवाही नहीं बल्कि संगठित रैकेट है जिसमें कर्मचारी और अंदरूनी यंत्रणा शामिल हो सकती है। मामले की गहन जांच और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की आवश्यकता है। अनेक वर्षानंतर आता महाराष्ट्राच्या जनतेला मग ते महापालिका असो, जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, विकास नरेंद्र मोदीजीने आता विकास हे लोकशाहीचा मुख्य मुद्दा असला पाहिजे। देवेंद्र फडणवीस त्याची अंमलबजावणी करीत आहेत, तर विकासावर विश्वास। आज सगळे जे अधिकारी आहे, पोलीस, जिल्हाधिकारी, नंदुरबार नगरपालिकाचे सीओ आणि आरोग्य विभाग या सगळ्यांनी कबूल केलं की गेल्या 2-3 वर्षात नंदुरबार नगरपालिकेतील काही सरकारी अधिकारी आणि 2 एजंट यांनी मिळून 11 ते 22 बोगस जन्म दाखले दिले, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, त्या संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 54 सर्टिफिकेट मिळाले आहे, परंतु एकंदर 11 ते 22 बोगस सर्टिफिकेट देण्यात आले आहे। सर या सगळे सर्टिफिकेट रद्द करण्याची मी मागणी केली होती। ती प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। पुढच्या आठवड्याभरात ते 11 ते 22 रद्द होणार। दुसरा जो माझा मेन आग्रहाचा मुद्दा होता की हा नगरपालिका लेवलचा कोणतरी पिऊनचं एकट्याचं काम नाहीये। ह्या 11 ते 22 लोक जे आणलंय त्याच्या मागचं मेन मास्टर माइंड कोण आहे त्याची पण चौकशी व्हायला। सर सत्ताधारी आता एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला की 3 सरकारी अधिकारी आणि 3 दुसरे म्हणजे नगरपालिकेचे 6 लोकांना अटक झाली। पुढचं जे आहे की यात मोठ्या प्रमाणात लोक इन्व्हॉल्व आहे। आता नगरपालिकाचा सीओ त्यावेळी जो असेल की त्याने आपला पासवर्ड कसं काय दिलं। दुसरी सगळ्यात धक्कादायक बाब अशी आहे की गेले 2-2.5 वर्ष तर चालू आहे, एक कागद नाही, अर्ज पण नाही आहे, पुरावा मारा बोली आणि अर्ज नसताना हे जे महाभयानक असा प्रकारचं एक प्रकरण मालेगावला झालं होतं, पण त्यात किमान अर्ज होता आणि तहसीलदारची सही बनावटी होती। इथे तर सगळेच नकली आहेत आणि भयानक बाब आहे। या संबंधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मला सांगितलं, मी त्यांना ज्यावेळी हा विषय सांगितलं की स्वतः जाऊन चौकशी करा आणि जे कोणी असेल त्या सगळ्या मी मागणी केली 11 ते 22 लाभार्थी यांना पण आरोपी करावे लागणार। इथले पोलीस अधिकारी टाळाटाळ करतायत, पण मी स्पष्ट सांगितलंय की जो लाभार्थी आहेत काही कागद नसताना त्यांनी मग कोणी 25,000 खर्च केले की कोणी 1,25,000, या सगळ्यांवर कारवाई होणार। सर कागदपत्रांचा ग्रामीण भागातले जे दुर्लक्षित आहे दुसऱ्या जिल्ह्यात पण मी मालेगावचं उदाहरण आपल्याला आत्ताच दिलं ना की मालेगाव मध्ये 3,977 रद्द करण्यात आले आणि 1,044 अशाच पद्धतीने बनावट अर्जाचा आधारावर आदेश दिला होता। जिथे जिथे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय तिथे कारवाई होत राहील। जो जामिया इस्लामियाचा जो विषय आहे तो वेगळा आहे, तो पण विषय आम्ही आज परत एकदा पाठपुरावा केला आहे। त्यात एक पुढची एक कारवाई अपेक्षित आहे, ते मला असं वाटतं की आठवड्याभरात ती पण होणार। जे त्यांनी शेड्यूल ट्राईब लोकांची जमीन घेतली अनुसूचित जमातीची त्याच्यावर कारवाई ऑलरेडी झालेली आहे। FCRA ने जे 106 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, त्यात प्रॉपर्टी आयडेंटिफाय झाली आहे, ती पण प्रक्रिया सुरू झालेली आहे। यात आणखीन काही गोष्टी आहेत की यांनी बनावट डोनेशन दाखवले आहे। फॉरेनचं डोनेशन बंद झालं तर आता काही ट्रस्ट कडून व्यक्तींकडून बनावट डोनेशन आलेलं दाखवले आहेत, त्याची चौकशी इन्कम टॅक्स करीत आहे। सर हा जो प्रकार प्रशासक नेमण्याचा काही ऑर्डर झाली होती का आणि तसं काही नेमलं नाही गेलं का अजून? जामियावर प्रक्रिया सुरू आहे।
आणि ती लिगल सेमी ज्युडिशियरी प्रक्रिया असल्यामुळे शेवटी प्रशासक नेमावा लागतो, पण त्यात आता ती प्रक्रिया सुरू आहे. सर हे पाकिस्तानातील बांगलादेशातील तिकडच्या लोकांना पण हे सर्टिफिकेट दिले जाते असं काही निदर्शनात आलंय का आपल्याला? आता दोन प्रकारचे नवीन घोटाळे. इथला हा घोटाळे एक कॅटेगरी आहे. उद्या मी संभाजीनगरला सिल्लोडला जाणार आहे, तिथल्या गावात तिथे तिथलं गावाचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक करून महाराष्ट्राचे न्याय असे हजारो लोकांचे तिथे पण 4,000 सर्टिफिकेट दिले गेले आहेत. तर त्यात बाहेरचे लोक निश्चितपणे, जसं मी जो गेले वर्षभर सांगत होतो की बांगलादेशी रोहिंग्या ज्याचा भारतात जन्म नाही झाला असे लोक, तर महाराष्ट्र सरकारने 1,24,000 प्रमाणपत्र रद्द केले. त्यात एक पण मायका लाल पुढे आला नाही की मी हिंदुस्थानी आहे, माझा हिंदुस्थानात जन्म झालाय त्याचं प्रमाणपत्र.